ठिकाणी सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीने हा 4 दिवसाचा ज्ञान सत्राचा आपण कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाला आपण परमपूज्य ईश्वर भक्त भाईदेवमुनी महानुभाव बाबा यांना आपण आमंत्रित केलं। त्यानंतर सर्व साधू संतांना पण आपण आमंत्रित केलं। आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम घेतला। मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचं स्वागत करेन की आजच्या या धक्काधुक्कीच्या युगामध्ये माणूस आपल्या कुटुंबात आपल्या रोजच्या जीवन चरित्रामध्ये इतका अडकलाय की त्याला इकडे तिकडे बघायला वेळच नाहीये आणि त्यातल्या त्यात सामाजिक काम करायचे तिकडे माणूस वेळ देऊ शकतो, कारण तिथे थोडाफार मानपान भेटतो, 4 लोक विचारतात। पण अध्यात्मात तर असं काहीच नसतं, इथे काही मानपान भेटत नाही, काही दृष्टपर काही लाभ होत नाही। हे परमेश्वर भक्ती आहे आणि निस्वार्थ केले जाते। तिथे निस्वार्थ सेवा देणारे खूप कमी असतात, त्यात आपण सर्व हिरे आहात। आपण या ठिकाणी या कार्यक्रमात निस्वार्थ सेवा दिली। काकाजींची तळमळ आम्ही जेव्हा औरंगाबादला बचतनगरला त्यांच्याकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी ती इच्छा व्यक्त केली की बाबा आमच्या गावात हा कार्यक्रम झाला पाहिजे। माणूस शहरात म्हणजे जीवन जगत असताना पोटा पाण्यासाठी शहरामध्ये जात असतो आणि गावाची निवड ती प्रत्येक व्यक्तीला असते, पण वेळेनुसार त्याला तिकडचं सगळं सेटअप केल्यानंतर त्याचं वय जरी पुढे वाढत गेलं तर त्याला गावाविषयी पहिल्यापासून आदर असतो आणि शेवटपर्यंत आदर असतो। त्याला वाटत असतं की आपण गावात जावं, आपल्या गावच्या लोकांना भेटावं, आपल्या गावात काहीतरी काम करावं, सामाजिक काम करावं, धार्मिक काम करावं। पण जीवन जगत असताना बाकीच्या गरजा भागत असताना वेळ भेटत नाही। काकाजींनी तो आपल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून त्यांची जी 10-20 वर्षापासून त्यांच्या अंतर्गत तळमळ होती की आपल्या गावात सत्संग झाले पाहिजे, तर त्या तळमळीने ते परत आज या ठिकाणी आले। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेतला। असाच कार्यक्रम आपण घेत राहा, कारण धार्मिकतेची खूप गरज आहे। पूर्वी समाजामध्ये जेव्हा आपण खेड्याकडे जायचो आणि शहराकडे जायचो तर खूप तुलनात्मक जर बघितलं तर खेड्याकडे खूप सुख शांती आणि समाधान होतं, कारण शहरामध्ये जे टीव्ही असेल, मोबाईल असेल, इंटरनेट सेवा असेल, जे काही हॉटेल्स असतील, जे काही बिअर बार असतील, या सुविधा दिसतच नसायच्या। आज असं झालेलं आहे, खेड्यात गेलं तरी बिअर बार तुम्हाला दिसेल, तुम्हाला हॉटेल्स दिसतील, तुम्हाला मोबाईलची प्रत्येकाला रेंज आता मिळते, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसेल। म्हणजे आज ह्या सगळ्या गोष्टींनी हे जे छोटे छोटे युवक आहेत, जे तरुण युवक आहेत, ते दिशेहीन झालेले आणि त्यांना दिशा भेटत नाहीये, कारण ह्या गोष्टीमध्ये ते अडकून गेलेले आहेत। आणि पूर्वी काय असायचं, खेड्यागावामध्ये ह्या गोष्टी नसायच्या, त्यामुळे अध्यात्माला जास्त महत्त्व दिलं जायचं आणि धार्मिक वातावरण त्यामुळे तयार व्हायचं आणि प्रत्येक कुटुंबात संस्कार व्हायचे। आणि आपण आपला धर्म तर सर्वश्रेष्ठ आहे आणि या धर्मामध्ये इतकं तत्वज्ञान आहे, आपण जितके कार्यक्रम जास्त राबवले तितके जास्त ज्ञान आपण घेऊ शकतो। तर या ठिकाणी आता तुम्ही बाबांना बोलवलंच आहे, बाबांकडून तुम्हाला भरपूर विचार ऐकायला भेटणार आहे। थोडीशी पार्श्वभूमी सांगतो। माझी बाबांची ओळख 15 वर्षापूर्वी माझी बाबांची ओळख झाली। मी फक्त उद्देशी होतो, उद्देश काय घेतला ह्या गोष्टीची सुद्धा मला नॉलेज नव्हतं, फक्त अडचण आल्यामुळे मी उद्देश घेतला। मला एक माहित होतं का आपल्या जीवनात काही संकट आलं, अडचणी आल्या, काही जे इच्छा प्राप्ती ज्या झाल्या नाही का देवधर्म करायचे। मी एका जणाला विचारलं मला थोडासा देवधर्म करायचे, तर मी कोणते त्यांनी सांगितलं की उद्देश घेतो आणि मी उद्देश घेतला आणि भक्ती करायला लागलो। पण खऱ्या अर्थाने नुसतं उपदेश घेतला आणि उपदेश घेतला तर थोडेफार नियम पाळायचे एवढं मला कळालं, पण मी उपदेश काय घेतला, या उपदेश घेण्याचे मला काय फायदे होतील किंवा मी पुढे याचा मला काय लाभ होणार आहे याचं मला काही माहिती नव्हतं। पण कामानिमित्त भाऊ व्यावसायिक होते, त्यांचा मोठा कनेक्ट एजन्सी म्हणून शेतीमध्ये डील करण्याचा मोठा व्यवसाय होता आणि व्यवसायानिमित्त त्यांचे माझे संबंध आले। आणि जेव्हा मी त्यांची भेट घेतली त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला का उद्देश काय घेतला, मला काही सांगता नाही आलं। आणि नंतर माझे एका मित्राने त्यांनी एकदा सत्संग घेतला आणि त्याच्यामध्ये उद्देश काय घ्यावा, उद्देश घेतल्याने काय फायदा होतो आणि उद्देश घेतल्यानंतर उद्देशी माणसाने कसं आपल्या जीवनात आध्यात्मिक प्रगती केली पाहिजे याचं परिपूर्ण ज्ञान त्यांनी मला दिलं। आणि 15 वर्षापासून त्यांची माझी संगत आहे, मला भरपूर त्यांनी पुढे नेलं। तर हे प्रत्येक गावात जर असा एक जरी व्यक्ती उभा राहिला तर तो हजारोंना तयार करू शकतो। मी हे माझं उदाहरण दिलं, पण भाऊ हे नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असताना गृहस्थ आश्रमात म्हणजे आपल्यासारख्या वास्तविक अवस्थेत असताना तेव्हापासून ते प्रत्येक गावात जाऊन सत्संग घेतात।
कुठल्याही त्याच्या मोबदल्यात कुठली काही वर्गणी घेत नाही, कुठली दानदक्षिणा घेत नाही किंवा काही बाकीची कुठली अडचण घेत नाही. स्वतःच्या खर्चाने ते गावोगावी जायचे, सत्संग घ्यायचे. माझ्यासारखे कितीतरी तरुणांना त्यांनी व्यसनांपासून दूर केलं, देवता भक्तीपासून दूर करून परमेश्वर भक्तीला लावलं. आणि ते आज कुटुंब बरेच लोक आज चांगले अभ्यास झालेले, त्यातले बरेच लोक संन्यासी झालेले, आज ते आपली आपली साधना आचरत आहे. तुम्हाला सांगायचं काय, प्रत्येक गावात असा एक व्यक्ती जरी उभा राहिला तरी तो धर्माचं कितीतरी मोठं काम करू शकतो. तर आपण सर्वांनी आपलं तर हित करायचं आपल्याला, कारण या तत्वज्ञान आपल्या आत्महितासाठी, पण आपलं आत्महित करताना आपल्याला इतरांचं आत्महित कसं करता येईल त्यासाठी आपण अशा समुदायात आलो पाहिजे, आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आपल्याला जे चांगलं भेटलंय ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठला स्वार्थ न ठेवता निस्वार्थ आपल्याला ते भेटलं पाहिजे. आता 4 दिवस बाबा तुम्हाला जे सांगतील त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की बाबा किती पोटतिडकीने आपल्याला धर्माच्या गोष्टी सांगतात, त्याच्या ठिकाणी किती देवा धर्माविषयी आवड आहे आणि ते बघून कुणालाही वाटतं की अरे बाबांसारखं आपलं जीवन असलं पाहिजे. हा समाजाला आदर्श आज आपल्याला देता आला पाहिजे. मग भाऊनी हा नाशिकमध्ये आदर्श दिला तर भाऊची जबाबदारी त्यांनी तिथे पार पाडली, पण आपली सगळ्यांची जबाबदारी प्रत्येक जिल्ह्यात असा एक व्यक्ती, असं एक साधू संत किंवा नामधारक उद्देशी तयार झाले पाहिजे. त्याच्यासाठी या सर्व सहवासिक मंडळाची तळमळ चालू राहते. गेल्या 15 वर्षापासून आम्ही सर्व या मंडळाच्या मार्फत सगळीकडे समाज प्रबोधनाचं काम करत असतो. आज आपल्या गावात आम्हाला हे समाज प्रबोधन करण्याची संधी भेटली, त्यामुळे आपल्या मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो. दंडवत प्रणाम. यानंतर बाबा